नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पीएम किसान योजना ही देशातील सर्वात मोठी योजना आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना जे आहे ते लाभ देण्यात येते। 6,000 रुपये वर्षाला डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ देण्यात येतो। त्यामध्ये राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ अगोदर देण्यात येत होता, परंतु नंतर या योजनेमध्ये जे छाटणी झाली, बरेचसे शेतकऱ्यांची त्यानंतर जे बोगस लाभार्थी होते त्यांना यामधून वगळण्यात आलं। आणि त्यामध्ये काय झालं, मग जे बोगस शेतकरी होते त्यांना तर वगळण्यात आलं, परंतु जेव्हा मग केवायसी करायची होती तेव्हा बरेचसे शेतकऱ्यांनी जे आहे ते केवायसी केले नाही। काही शेतकऱ्यांचा आधार मॅपिंगचा प्रॉब्लेम झाला, काहींचा लँड सीडिंग नो दाखवत आहे त्यांचा प्रॉब्लेम झाला। त्यानंतर काहींनी बँक लिंकिंग, आधार बँक लिंकिंगमुळे असे बरेचसे शेतकरी आहे ज्यांचं जे आहे ते पीएम किसान योजनेचे हप्ते बंद पडलेले आहे। आणि हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने जे आहे ते आता एक विशेष मोहीम राबवायला सुरुवात केली आहे। त्या अंतर्गत 1 डिसेंबर ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये 45 दिवसांमध्ये असे सर्व शेतकरी ज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता भेटत नाही त्या सर्व शेतकऱ्यांना शोधून त्यांच्याकडून योग्य ते कागदपत्र घेऊन त्यांचे हप्ते हे परत सुरू करण्याचे आदेश हे केंद्राने सर्व राज्याच्या सचिवांना दिलेले आहेत। तर आता ही मोहीम जी आहे ती युद्ध पातळीवर राबवण्याचं काम कोणाकडे देण्यात आलेलं आहे, तर ते आहे कृषी विभागाकडे। कारण पहिले ही जी मोहीम होती महसूल विभाग राबवत होतं, म्हणजे पीएम किसान योजनेचे सर्व कामे महसूल विभागाकडे होते, परंतु नंतर एक GR काढून जे आहे ते सरकारने हे सर्व कामे जे आहे ते कृषी विभागाकडे दिलेले आहे। आणि कृषी विभागाकडे हे काम कोणाकडे आहे, तर हे काम देण्यात आलेले आहे कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याकडे ही जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहे। परंतु काय होत आहे, त्यांच्याकडे अगोदरच 3-3, 4-4 गावांचे चार्ज आहे, त्यांच्याकडे अगोदरच भरपूर कामे असतात। आणि आता हे पीएम किसान योजनेचा आणखीन काम आणि त्यांच्याकडे असलेला अपुरा मनुष्यबळ यामुळे काय होते, ते सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही। तर अशामुळे काय आहे, तर जे शेतकरी यामध्ये लाभार्थी, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे तुम्हाला सांगतो, तुमचा जर हप्ता बंद असेल, आधार सीडिंग, लँड सीडिंग दाखवत नसेल, लँड सीडिंग नो असेल किंवा आधार सीडिंग दाखवत नसेल, केवायसी तुम्ही केलेली नसेल किंवा तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि तरी देखील त्याची अजूनपर्यंत काही प्रोसेस झालेली नसेल, तर अशा सर्व शेतकऱ्यांचे जे आहे ते हप्ते यापुढे सुरू करायचे आदेश किंवा त्यांची जे आहे ते छाननी, त्यांचे कागदपत्र परत घेऊन त्यांना हे हप्ते सुरू करायचे आदेश जे आहे ते केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला आणि तसेच राज्याच्या सचिवांनी कृषी विभागाला दिलेले आहे। तर त्यासाठी शेतकऱ्यांना काय करायचं आहे, तर फक्त त्यांचं जे काही प्रॉब्लेम असेल तर त्याचा स्टेटस काढायचा आहे। आपल्या जे पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवरती जायचं, तिथून आपला स्टेटस काढायचा। तो स्टेटस काढल्यानंतर तुम्हाला तुमचे कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी यांना भेटायचं। त्यांच्याशी तुमची जर भेट होत नसेल तर तुमच्या तहसील अंतर्गत प्रत्येक तहसीलमध्ये आता पीएम किसान योजनेचे एक वेगळं डिपार्टमेंट सुरू करण्यात आलेलं आहे, तिथे जायचं। तिथे जा, तिथून तुम्हाला फॉर्म देण्यात येतील, ते फॉर्म घ्या, ते फॉर्म भरा आणि त्या फॉर्मला तुमचा आधार कार्डची झेरॉक्स, तुमचं राशन कार्डची झेरॉक्स, तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स, त्यानंतर तुमचं जे 7/12 आहे, जमिनीचा 7/12 8 आणि तुमची फेरफार, हे सर्व कागदपत्र त्याला जोडायचे आहे तुम्हाला त्या फॉर्मला। आणि तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी नाही तर तुमचं जे पीएम किसान योजनेचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला हे नेऊन द्यायचे आहे 14 जानेवारीपर्यंत। कारण हे विशेष मोहीम अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे हे तुम्हाला भेटत नसतील हप्ते, त्या सर्व शेतकऱ्यांचे हप्ते, जे शेतकरी पात्र असून देखील त्यांना हप्ते बंद पडलेले अशा सर्व शेतकऱ्यांचे हप्ते परत सुरू करण्याचे आदेश जे आहे ते केंद्राने प्रत्येक राज्याला दिलेले आहे। आणि आता जी आपले जे महाराष्ट्रामध्ये विशेष म्हणजे सीएम किसान योजना, जी नमो शेतकरी योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे पीएम किसान योजनेच्या धर्तीवर। हे सर्व शेतकरी जे पीएम किसान योजनेचे पात्र शेतकरी आहे ते सर्व शेतकरी जी नमो शेतकरी योजना आहे त्यामध्ये पात्र होणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तुमचाही शेतकरी मित्रांनो जर का हप्ता मिळत नसेल, तुम्हाला हप्ता बंद पडलेला असेल, तर तुम्ही लवकरात लवकर जे आहे ते सर्व कागदपत्र जे आहे ते आपल्या कृषी सहाय्यकाकडे द्या, नाहीतर आपल्या पीएम किसान ऑफिसला नेऊन द्या। अशा प्रकारे मित्रांनो, हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।